चोरीचा मालेगाव तालुक्यातील दाभाडे येथील रोकडोबा हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा तपास लावण्यात छावणी पोलिसांना यश आलं असून या चोरी प्रकरणी 3 चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दिनांक 6/7/2025 रोजी काही अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास रोकडोबा हनुमान मंदिरातून चोरट्यांनी चोरी केली होती। या चोरट्यांचा पोलीस कसून तपास करत होते। अखेर या चोरट्यांना पकडण्यात छावणी पोलिसांना यश आले असून चोरी करणाऱ्या 3ही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दिनांक 6/7/2025 रोजी ते 7/7/25 रोजी पहाटेच्या सुमारास दाभाडी येथे रोकडोबा मंदिरामध्ये शनिदेव मंदिर आहे। त्या शनिदेव मंदिराचा मुकुट काही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता। त्या सदर घटनेसंदर्भाने छावणी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 176/25 BNS 331/4 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या संदर्भाने सदर गुन्ह्याचा तपास PSI चौधरी करत होते। आम्ही त्या गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी तात्काळ भेट दिली। आजूबाजूच्या साक्षीदारांचे आपण चौकशी करून तपास टिपून नोंदवले। तसे जे काही संशयित आहेत त्यांचे सुद्धा आपण फिंगरप्रिंट घेतले, ते सुद्धा आपण फॉरेन्सिकला पाठवले। त्यानंतर आमच्या ज्या काही DBच्या टीम असतील अशा 2-3 टीम सुद्धा तपास कामी रवाना झाल्या। त्यानंतर आम्हाला संशयित काही इसमांची नावं कळाली। त्यानुसार आमच्या टीमने भगवान नामो गोमा पिंगळे, भाऊसाहेब सुभाष बोरसे यांना आपण ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे इंट्रोगेशन केलं असता त्यांनी सांगितलं की सदरचा जो मुकुट आहे तो आम्ही चोरलेला आहे आणि आमचा आणखी एक साथीदार आहे भाऊराव रघुनाथ पवार। त्यानंतर आम्ही 3ऱ्या व्यक्तीला मनमाडवरून ताब्यात घेतलं। त्यांची PCR घेतली। PCR दरम्यान त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की सदरचा मुकुट आम्ही चोरलेला आहे, परंतु तो मुकुट त्यांना चांदीचा आहे हे त्यांना काही ते लक्षात आलं नाही। तो चांदीचा मुकुट नाही असं समजून त्यांनी जे फेरीवाले गावात येतात भंगारवाले तर त्यांना तो मुकुट दिलेला आहे। तर त्याचे जे काय आहेत पैसे ते आपण रिकव्हर करायची प्रोसेस चालू आहे, परंतु तो जो मुकुट आहे ज्या कुणाला दिला आहे त्या संदर्भाने सुद्धा आपण चौकशी करून तो मुकुट रिकव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत। सध्या हे 3 आरोपी PCR मध्ये आहेत। त्यांना आज हजर करतो आणि वाढीव PCRची आम्ही मागणी करणार आहे। आणि आमच्या या गावातील किंवा आजूबाजूच्या नागरिकांना एक आव्हान आहे, या छावणी पोलीस स्टेशन असतील किंवा नाशिक ग्रामीणचे पोलीस जे आहेत ते सतर्क आहे। कोणी भिण्याची काय आवश्यकता नाही किंवा जे काही लोक अफवा पसरवतात तर त्यांना सुद्धा दाद देण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्र पोलीस एकदम सतर्क आहे आणि सक्षम आहे।